मम्मी आज तुम्ही कोणती रेसिपी करणार? आज आपण रेसिपी कोणती करणार ते नक्की सांगते मी. त्याच्या आधी सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण गणपती बाप्पाच्या चतुर्थीनिमित्त गव्हाचे मोदक मी बनवून दाखवणार आहे. तर तुम्हाला ती मी केलेले मोदक कसे वाटतात ते पूर्ण व्हिडिओमध्ये बघा आणि आवडले असेल तर कमेंट्समध्ये सांगा, लाईक करा आणि नवीन जे कोणी आले असतील त्यांनी सबस्क्राईब करा. जय मल्हार. नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज चतुर्थीनिमित्त आपण गव्हाच्या पिठाचे मोदक बनवायचे आहे आणि त्याच्यासाठी लागणारं खोबरं म्हणजे मी एक नारळ घेतला आहे. आता आपण ह्याला किसून घ्यायचं आहे आणि मग गव्हाच्या पिठाचे आपण मोदक बनवायचे आहे. तर चला आपण पहिले खोबरं किसून घेऊया. कोणी किसून घेतो, कोणी मिक्सरमध्ये वाटतो, ज्याला जसं जमेल तसं नारळ किसायचं आहे. तर चला आता आपण किसून घेऊया खोबरं. आता आपण किस केला आहे खोबऱ्याचा. आता आपण हे साईडला ठेवून आता आपण सर्वप्रथम पीठ गव्हाचं मळून घेऊया, म्हणजे ते भिजवस तर आपण बाकीचं करूया. तर चला आता आपण गव्हाचं पीठ मळून घेऊ पहिले. आता आपलं गव्हाचं पीठ मळून झालं आहे. मी जसं आपण चपात्या लाटतो तसंच पीठ मळून घेतलं आहे. आणि आता आपण सारण म्हणजे मोदकाला लागणारं सारण ते बनवायला घेऊया. तर चला आता मोदकाला म्हणजे गव्हाच्या पिठाच्या मोदकासाठी लागणारं सारण आपण तयार करूया. आपण एक नारळाला पावशर गूळ घेतला आहे, बघू शकता. आणि वेलची पूड घेतली आहे, काजू घेतले, 7-8 बारीक तुकडे केले आहे. आता आपण पहिले हे गूळ थोडं कट करूया, बारीक करूया. आपलं टोप तापलं आहे, ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी ओतायचं आहे आणि ते बारीक केलेले जे गूळ होतं ते आता मी ह्याच्यामध्ये सोडत आहे. आता हे आपण वितळून द्यायचं आहे छानपैकी. आपला पाक उकळला गेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जे किसलेलं खोबरं होतं ते सोडायचं आहे. पूर्ण हलवून घ्यायचं असं व्यवस्थित. आता ह्याच्यामध्ये आपण काजू टाकायचे, जे 6-7 बारीक तुकडे केले होते काजूचे. वेलची पूड अर्धा चम्मच घेतली मी. आता हे आपण एकत्र करूया आणि सुक्कं होस्तं परतूया. सारण बघूया कसं झालंय खोबऱ्याचं. बघू शकता तुम्ही. सुक्कं व्हायला अजून 1 मिनिट आपण परतूया. बघू शकतात आपलं सारण सुक्कं झालं आहे. आता आपण हे काढून घेऊया. बघू शकतात आपलं सारण तयार झालं आहे. आता आपण गव्हाच्या पिठाचे मोदक तयार करायला घेऊया. आता आपण मोदक करायला घेऊया चपातीचे, गव्हाच्या पिठाचे. सर्वप्रथम अशी मी चपाती लाटते. आता आपण गव्हाच्या पिठाची चपाती अशी लाटली आहे. बघू शकता मी अशा गोल गोल पुऱ्या तयार केल्या आहे. आता ह्याला असं पुरीला असं भरायचं आणि अशा प्रकारे मोदक तयार. हा दुसरा मोदक आहे, आता करते मी. ह्याच्यात सारण असं भरायचं. एकत्र असं घ्यायचं. बघू शकता
आता आपण चाळण घेतली, आता चाळणीला आपण असं तेल लावून घेऊया. आणि ह्या चाळणीमध्ये आपण मोदक ठेवायचे आहे. आता बघू शकतात कसे मोदक आहे बनवलेले. पाणी आता उकळलं आहे. आता आपण ह्याच्यावर मोदक असे ठेवायचे आहे आणि हे 10 मिनिटासाठी आपण वाफेवर शिजून द्यायचे आहे. आता आपण खोलून बघूया. बघू शकतात कसे मोदक आपले तयार झाले आहे. आता ह्यातले मी एक एक काढते आहे. बघा कसा मोदक झाला आहे. काढून मी आता तुम्हाला दाखवते. कसे वाटले तुम्हाला मी केलेले गव्हाचे मोदक? नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आवडले असेल तर लाईक करा आणि नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राईब करा. जय मल्हार.